तुम्हाला माहिती आहे आज मी घरी एकटी आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. केमच्या मजा कसं तुम्ही सगळे मी एकदम मज्जा आहे. आज मी पुन्हा पाहत सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की डोरेमॉन पाहते म्हणून, हो ना. काय झालं काल ना, म्हणजे आजच मी क्लासला गेले होते सकाळी 12 वाजता. नंतर मी घरी येत 2:30 वाजता. ठीक आहे, मग घरी येत होते थोडं एकदम फास्ट सायकल चालवली तर ती इतकी फास्ट झाली की येता येता त्याची चैनच पडून गेली. मग मी अशी येत होते तर अचानक अशी थांबली तर मी अशी डायरेक्ट अशी तोंडावर पडणार होते. माहिती का, खूप डेंजर होणार होतं ती सिच्युएशन तिथे. पण माहिती आहे का, मी कालच वाटतं की आज झालं ना, तर मी कालच सायकल नीट करून आणली होती. त्याच्यामध्ये हवा वगैरे टायर्स वगैरे ते नीट करून आणले होते आणि आज ते झालं. बघा बरं मग काय करू मी. मला माहिती आहे आज मी घरी एकटी आहे. आपलं टॅग कोणत्या पण व्हिडिओमध्ये हे झालंच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे उद्या माझी एक्झाम आहे. म्हणजे स्कूलची नाही, स्कूलची झाली, सुट्ट्या पण लागल्या, पण उद्या माझी म्युझिकची एक्झाम आहे. ती पण 4th आणि प्रॅक्टिकलवाली आहे. म्हणजे लेखीवाली होती. म्हणजे म्युझिकमध्ये कसं असतं, पहिल्या 2 ज्या परीक्षा असते ना त्या प्रॅक्टिकल असतात, म्हणजे समोरासमोर घेतात त्या लगे रिअलमध्ये. आणि 3री आणि 4थी परीक्षेमध्ये ते पण घेतात आणि वरतून लेखी पण असते. म्हणजे थोडं हार्ड असते ना. मग 3ऱ्या परीक्षेपासून तर 7व्या परीक्षेमध्ये सिलेबस हार्ड होत जातो, लेखी परीक्षा वाढते अजून म्हणून. आणि उद्या माझी फोर्थ एक्झाम आहे. 4th म्हणजे भाई गेला. आणि उद्या ना माझी म्युझिकचं पण एक्झाम आहे. वरतून रिझल्टसुद्धा आहे स्कूलचा. म्हणजे सकाळी मला 7 ते 9 पर्यंत सगळं रिझल्ट बघून यायचा. मग 9 ते 10 पर्यंत काहीतरी मी आवडून घेईल थोडंफार रिव्हिजनमध्ये म्युझिकचं. आणि मग डबल 10 वाजता मी क्लासला जाईन म्युझिकचा, तिथं थोडंसं काय घेतील. मग डबल 10 ते 11 का 11:30 पर्यंत आम्ही क्लास करू. नंतर 12 वाजता आम्ही जिथे एक्झाम आहे ना तिथे जाऊ. मग तिथे आमचा कधी नंबर लागेल, कधी हे होईल एक्झाम, कधी आम्ही घरी येऊ सांगता नाही. संध्याकाळी 5 पण वाजू शकतात. म्हणजे ते नंबर लागण्यावर असतं. म्हणजे आपला जो रोल नंबर आहे तो नाही, आपण कधी पण जाऊ शकतो. पण जर आपला नंबर घेतलाच नाही त्यांनी लवकर तर मग डोरेमॉन बघती बसून. सो गाईज आजसाठी एवढंच. बाय.